नमस्कार. प्रायम टीव्हीच्या कोकणी खबराचित्रांत माय मुगाचो येवकार. हांव संदीप पिळगांवकार. सुरवेक मुखेल खबरो. अर्धकुटी हॉस्पिटलाच्या उक्तावणाक तुये पेडणेकरांचो खर विरोध. 20 तारखेक दाखयतले काळे बावटे. हायवे करतले पॅरलायज. तुये हॉस्पिटला आंदोलकांचो सरकाराक इशारो. शिमलाच्या आंदोलकांक सीएम शरण. गिरेस्तारा मध्यान राती पावला आंदोलकां मेरेन. परत चर्चेचे निमंत्रण. मॉल आणि प्रशासन स्तंभाच्या विरोधात चिमलाकार ठाम. राजकीय पक्ष आणि ऍक्टिव्हिस्टांचो आंदोलनाक फुल सपोर्ट. आता बॉल सरकाराची गोलीत. विधानसभेत नेमण्या दिसा हणजूणच्या अग्निकांडाचेर चर्चा. आणि कितली आस्थापनां चलतात बेकायदेशीरपणान. युरिन मागलो रिपोर्ट. बेकायदेशीरपणांचेर सरकार करतले कारवाय. सीएमाचे विरोधी पक्ष फुडाऱ्याक उतर. आणि आता खबरो विस्तारान. सरकारान तुयेच्या हॉस्पिटलाची बरीच उद्घाटनां केली, पूण पेडणेकारांक जाय तशें सुसज्ज हॉस्पिटल दिलेंच ना. आता पेडणेकार आपल्या हक्का खातीर रस्त्यार देवल्या. सरकारान आता नवी तारीख दिल्या 30 जानेवारी. पूण 30 जानेवारी मेरेन हॉस्पिटल जाग्यार पडचें ना. हें फसवणुकीचो नवो यत्न आसा. जर अर्दकुट्या हॉस्पिटलाचें उक्तावण करपाचो यत्न जालो जाल्यार सगळे हायवे पॅरलायज करतले. पेडणेकारांनी सरकाराक तंबी दिल्या. एक स्टेटमेंट आमचे पंच मेंबर निलेश कांदोकरान केल्लेले आहले. म्हटल्यार आमचे पंच मेंबर भायर सरना म्हणून कोणाच्या दबावा खातीर तशें कितेंच ना. आमी आयज आमच्या लोकांक वांगडा आसा. काही कारणां खातीर हांव थोडे 4 दीस येवं ना जालें, बट हांव आनी तुमच्या लोकां वांगडा आहा. आमकां जीएमसी लिंक हॉस्पिटल जाय. फक्त गव्हर्मेंटा कडेन हेल्थ मिनिस्टरा कडेन की प्रायोरिटीन आमकां आमचें जीएमसी लिंक हॉस्पिटल दिवचें. सोडचे ना रे, सोडचे ना, सोडचे ना रे, सोडचे ना. ह्या राज्याचे जे मुख्यमंत्री असतात त्यांच्यानी जो आमच्या आमदाराक सांगला, तुका कितें रे पडला, तू कर रे, तू चल्ले, झाले ते. हांव राज्य मुख्यमंत्र्याक विचारता, तू जे सर झाले ते म्हणटा, तू कितें आमच्या आमदाराक कपलाक अक्षता लावंक सोदता. हे 30 तारखेपर्यंत आम्ही पळयतले. नाजाल्यार आयज हो इतलो लोक आहा न्हू, ह्याच्या 5 पटी न्हय अख्ख्या गोंयानूच मशाल जातली आणि ती पेटत रावतली. हे तू पळोवन घे. आमच्या तुये गांवच्यो सरपंचा हांच्या हस्ते ही पहिली मशाल पेटोवन हाचे रिसर आम्ही सुरुवात करता. सोडचे ना रे, सोडचे ना, सोडचे ना रे, सोडचे ना, आमका जाय मशाल. आता ह्या समितीचे पदाधिकारी श्री झुजेलोबे यांच्याकडे दिली होता. आयचो जो कितें हो क्राउड पळय दिसता, आयज हो इतलो क्राउड जाला की सामके पेडणेकार आमके सामके चळवळून उठल्या. आयज जी चळवळ आसा ही चळवळ उग्र जावपाची आसा आणि ते कशेच फाटी सरपाचे ना. हेचे गंभीर परिणाम पुढे भोगचे लागतले सरकाराक. इतले आयज ह्या आयज जो काय क्राउड भरला, ही जी रॅली आसा ह्याच्या वयर आयज दिसून येता तुमकां सगळ्यांक की ज्या पद्दतीन पेडणेकारांची फकाणां चालल्यात, ती पेडणेकार फकाणां आयज करून घेवपाचे ना. हांगासर कोण सरपंच पंच झेडपी असो ना, आम्ही सगळे पेडणेकार आसात. आणि आयज जर आम्ही हांगासर अशी जर एकजूट दाखोवंक नासलेली जाल्यार जी विधानसभान सुद्धा आमची फोकाणां मारतात पेडणेकारांची, हे आमकां रस्त्यारूय फोकाणां मारपाचे. हांव मुख्यमंत्रीक सांगूंक सोदता, तो प्रोफेशनली डॉक्टर, हेल्थ मिनिस्टराकूय सांगूंक सोदता की तुजी मिसेसूय डॉक्टर. इतले सगळे आसून तुमकां खबर ना की हॉस्पिटल स्टार्ट कशें करतात ते. तुम्ही टेंडरां फ्लोट करतात, जीएसआयडीसी टेंडर फ्लोट करता. आणि फ्लोट करतना टेंडर जो चेअरपर्सन आसलो नोव्हेंबरा पयलीं तो मुख्यमंत्रीच आसलो. मुख्यमंत्रीक खबर ना की
कितले टेंडर फ्लोट केले ती आता रिसेंटली 9 करोडाची कितें टेंडर फ्लोट केल्यात तेका 4 महिने लागतले कंप्लिशन करपाक आणि काल ते 0 आसाक सांगतात की 30 तारीख हे ओपन करतले म्हणून. म्हणजे ही जी उत्तरां दितात लक्षांत दवरात पेडणेकारांनो, ही आमची फोकाणां करतात ते. आमकां तांकां आतां भियोन जो मुख्यमंत्री आमचो म्हणटा भियोवपाची गरज ना. म्हाका दिसता मुख्यमंत्री आतां भियोवपाची गरज आसा. आता हेच्या फुडेंय हे आंदोलन अशेंच चालू उरतले जो पर्यंत आमकां 100 बेडेड फुल फॅसिलिटी हॉस्पिटल हांगासर मेळना. आंदोलनां पळयता हांव पयलीं हरमलच्या लोकांक अभिनंदन करपाक सोदतां. तेंच्यांनी जी मशाल रॅली काडली आनी जैत तांकां जें मेळ्ळें, तेंचो जो निर्धार आसलो तो सक्सेसफूल करून घेतलो हेंच्यांनी. म्हटल्यार तुमी पळोवपाक शकता की आयज आंदोलन केल्या शिवाय कांय मेळना. आंदोलन केल्याशिवाय काय मेळना. मागीर सरकार जाय कित्याक मिठाक मारपाक? हय, कित्याक जाय राजकारणी? आयज असेंब्लीन फकाणां जाल्ले. काल एक्चुअली पळोवंक जाल्यार तुमच्या आमदारान जेन्ना प्रश्न मांडलो न्हू तेन्ना विश्वजितानूय फकाणां केली आनी प्रमोद सावंतानूय फकाणां केली. ही फकाणां करपाची गजाल न्हू. हॉस्पिटल हे हांगा लोक टायमपास करूंक येना. हॉटेल न्हू हे, लोकांची गरज. आयज जेन्ना एक एक्सिडेंट जाता, पयरूच हांगा तुवें एक एक्सिडेंट जालो, तेका आपणाक ब्रेन हेमरेज जाली, जीएमसी नेलो, 20 दिसांनी आपणो देवागेर गेलो तो की त्या टायमाच्या तडका फडकी तेका ट्रिटमेंट मेळ्ळें. एक टायमार वाचतलो आसलो, एक भुरगो आहा तेका, तुमकां खबर आसतली कितें. सो आयज हॉस्पिटला कडेन राजकारण करूं नाका रे, आनी खंयसरूय राजकारण करा. आयज तुम्ही जमिनीचेर राजकारण करता, कसिनोचेर राजकारण करता, कोळशा कडेन राजकारण करता. कितें रे, लोक बॉब मारून मारून थकले. हॉस्पिटला कडेन राजकारण. आम्ही जेन्ना ह्या 5 दीस जेन्ना उपोषण करताले, आमचे लोकप्रतिनिधी जेन्ना आमच्या लोकांनी निवडून हाडलेले, ही 5 बोडका कितें करतली थंयच बसो रे. हे असेंब्ली हाऊसान उलोवप जाताले, हे पेडणेकारांची एक फोगाणां चलताली जाल्यार हांव प्रेस भावांक दाखोवंक इच्छिता. मुद्दाम हो कॅमेरा दाखोवन दिया तांकां. हे 5 बोडका न्हू, हे अख्खे पेडणेकार रे. हांगा खंयचोच सरकार ना हांगासर. आयज तुवें हॉस्पिटल कृती समिती ही जाण आसा एक सामान्य मनशांची. आयज तेको दिवपाक सगळे पंच, सरपंच, माजी सरपंच, स्वतः गोंय राज्याचे माजी मुख्यमंत्री ते हांगा उपस्थित असले जाल्यार ह्या काही राजकारण्यांनी तेका तेच्या प्रॉपर्टीन नोटीस धाडल्या. हे अशे हे गलिच्छ राजकारण आसा. हे राजकारण आम्ही हाणून काडपाची गरज आसा. या सरकाराक मत जाल्लो आसा. बरोबर ना? फाटल्या 2 वर्सात तुवें हॉस्पिटलाचो प्रश्न जाग्यार घालपाक कृती समिती काडची पडली. समितीन आंदोलन उबें केलें, तरीकय सरकार बधाना. आता परत समितीन आंदोलन उबें केलां तें डू ऑर डाय म्हणतच. समितीन उपोषण करून पळयलें, सरकार हालना धोलना. सरकाराकय आंदोलनांची जशी कितें संवय जाल्या. देखून पेडणेकारांनी फुडलें पावल म्हणून मशाल मिरवणूक काडली. पेडणेकार हजारांचे संख्येन भायर सरलो. पेडणेकारांक गोंयभरच्यान साथ मेळ्ळी. आता तें उग्र रूप धारण करपाक लागला. आता कृती केल्या शिवाय सरकार हालचें ना हें मतींत घेवन हायवे आडोवपाचो निर्णय पेडणेकारांनी घेतला. ऐकात आंदोलकांचो ठाम निश्चय. हे सरकार, गोंय सरकार अजून पर्यंत 5-6 फावटी आश्वासन दिवन आमकां फटयले. आता ही 6वी काय 7वी वेळ, 30 तारीख दिल्या. मित्र तुमकां विचारता, आता 15 दिसान हे हॉस्पिटल सुरू जावं शकता? कशें तरी जातलें काय? सो ही आणि एक घोर फसवणूक आसा पेडणेकारांची. 23 तारखेपर्यंत जर हॉस्पिटल सुरू करपाचो जर प्रयत्न केलो सरकारान, तुमच्या सगळ्याच्या समतीन आम्ही एक ठोस आव्हान करता सरकाराक. इनकम्प्लीट फुल फ्लेज हॉस्पिटल जर तुम्ही सुरू ना केले, इनकम्प्लीट हॉस्पिटल सुरू करपाचो प्रयत्न केलो जाल्यार हो पेडणेकार उगी रावचो ना. रावतले तुम्ही उगी रावतले? सोडचे ना रे, सोडचे ना. तर या 30 तारखेक जर गडबडीन हे हॉस्पिटल सुरू करपाचो जर सरकारान प्रयत्न केलो जाल्यार शेवटचो इशारो नका दिता की आम्ही बघिना रावता. पहिले आम्ही हांगा उपस्थित जातले. 30 तारखेक जो मंत्री, आमदार, मुख्यमंत्री कोण येता ताका आडयतले, आम्ही काळे बावटे दाखयतले, रावतले. आणि हे जर करून जर जायना, जबरदस्ती तांच्यानी जर हॉस्पिटल सुरू करपाचो प्रयत्न केलो जाल्यार हायवे ब्लॉक करपाचो पेडणेकारांनी थारायल्लें आसा. हेका हजारांच्या संख्येन पेडणेकार रस्त्यार देंवतलो आणि सगळ्या हायवे पॅरलायज करतलो. चिंबलचे प्रस्तावित मॉल आणि प्रशासन स्तंभाक विरोध करपी आंदोलनाचो एक म्हत्वाचो टप्पो आंदोलकांनी हुपलो.
विधानसभा अधिवेशन चालू असताना विधानसभेचेर मोर्चा व्हेलो. पुलिसांनी मेरशे सर्कला कडेन तो आडयलो, पूण मुख्यमंत्र्याक लोकां म्हऱ्यांत बावगोचत पडलो. सीएम आंदोलकां म्हऱ्यांत पावलो. ह्या प्रश्नाचेर चर्चा करपाक सीएमान परतून आंदोलकांक आपयल्यात. जाल्यार दोनूय मागण्यांचेर ठाम आसात अशें आंदोलकांनी सांगलें. चिमला सरकारान 2 प्रकल्प हाडपाचो निश्चय केल्लो, युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभ. अर्थातच पर्यावरण मंत्री रोहन खंवटेन ते खातीर जाता तितले यत्न केले, पूण ह्या वाठारात तळें आसलेल्यान उदक शेतां आणि पर्यावरणाक बादिकार जातलो म्हणत विरोधात आंदोलन उबें केलें. अधिवेशनांतय तेचेर चर्चा जाली. सीएमान उलयतलो अशें सांगलें, पूण आंदोलनाची तांक पळोवन मध्यान राती सीएमाक आंदोलकां म्हऱ्यान वचचो पडलो. सीएमान कितें सांगलें तें आदी आयकुया. चिमला गावातले लोक हे कंटिन्युअसली फाटल्या दिनी आंदोलन करीत आसा. ही सगळ्याची दखल घेवन हांवें कालूय बी तेंच्या वांगडा डिस्कशन सुरू केल्लें. हाज्याय पयलीं 1-2दा हांव उलयल्लो. म्हणजे एक हांवें जे पर्टिक्युलरली तांकां जें सांगलां, गोविंद शिरोडकर हांच्यानी तुमकां जें आतां मेन्शन केलें की ती लँड तुमकां नोटिफाय तळें आनी तळ्या भोंवतणी एनआयओन सांगल्या ती लँड. हांव एक्झॅक्टली फिगरान वचना, बट एनआयओन जितली नोटिफाय करपाक सांगल्या ती जागा नोटिफाय करपाची आनी ती नोटिफाय करून दवरपाची, सो दॅट तुजें तळें हे कायमचे हे प्रिजर्व उरचे हाज्या खातीर. दुसरी गजाल, युनिटी मॉल हाज्या संदर्भांतलो केंद्राचो प्रोजेक्ट असल्या कारणान आमी घाई गडबडीत हो निर्णय घेवपाक शकना, पूण तांकां सोमार किंवा मंगळार तांकांय उलोवपाक आपयल्या. बट तुमकां विश्वासान घेतल्या शिवाय आमी ही कोर्टान केस चॅलेंज करचे ना. तुमकां विश्वासान घेवनूच ह्या प्रोजेक्टाच्या बाबतींतलो निर्णय जो आसा हो फुडें ठरतलो, बट तुमकां विश्वासान घेवन ठरतलो. हांव परत एकदां सांगता, कारण टोटल 4.5 लाख स्क्वेअर मिटर गव्हर्मेंटाच्या प्रॉपर्टीचो आमी हो 20,000 जागेर फक्त प्रोजेक्ट बांदताले. बट ह्या बाबतींतले निर्णय हो तुमचे जे आतां 4 जाणांक आमी मेळ्ळ्या ते तुमच्याक आनी 5-6 जाण पयलीं मेळ्ळे. हांकां विश्वासान घेतल्या उपरांतूच निर्णय जातलो. आयचे घडीक आत्ताच्या घडीक तो निर्णय जो आसा केंद्राचो प्रोजेक्ट असल्या कारणान हो निर्णय आमी आत्तां घेवंक शकना. पण हांव तुमकां इतलें आश्वासन दिता की तुमी तळें तुमचे राखपा खातीर ही लढाई केल्या, ते तळें राखपा खातीर सरकार पूर्णतः तुमच्या बरोबर आसा. म्हजें पयलींच्यान मत तेंच आशिल्लें की तळ्याक आमकां खंयसरूच डिस्टर्ब करपाचो ना. पुराय तळें हे तुमच्या खातीर जे तुमी गांवा खातीर जे राखून दवरपाचें म्हटलां, ते तळें राखून दवरपा खातीर सरकाराचो विजन एक क्लियर आसा की बाबा वॉटर बॉडीज येतली ती प्रिजर्व करतली आनी ताच्या खातीर सरकार खंयच्याच बाबतींत कॉम्प्रोमायज करचो ना. तळ्या खातीर तुमी म्हणटा तशें नोटिफाय करपाक सरकार तयार आहा. म्हज्या रिक्वेस्टाक मान दिवन तुमी आयचो तुमचो स्ट्रायक हांगासर कॉल ऑफ करचो आनी तुमी परत एकदां म्हणजे सोमार किंवा मंगळारूच करूंक ना फक्त. आनी नोटिफाय करपाचें 100% फायनलायज जाल्ल्या. आमी नोटिफाय करता हे 100% आतांच म्हणजे हांगासर बाकीचो आमचो आमदार विदेश आनी एलओपी वा प्युरी आसा हाच्या विशीं त्यांच्या विशीं डिस्कशन करतना सांगला. पण त्याचो फायनल निर्णय जो आसा तो फायनल निर्णय करता आसतना तुमचे 4 आमदार हांकां सॉरी तुमचे 4 हांगासर तुमचे येयल्ले रिप्रेझेंटेटिव्ह आमचे दोनूय आमदार हांकां दोगांयक आपोवन फायनल निर्णय तुमकां सोमार किंवा मंगळार त्यांच्याच तुमचो कितें आहा पळय पॉझिटिव्हली तुमकां कळयतलें इतकेंच सांगता. देव बरें. आंदोलन लोकांक विचारले बगर हाडपाक पळयतात ते युनिटी मॉल आणि प्रशासन स्तंभा विरोधातले. इतले दीस सरकारान सिरियसली घेतले ना, पूण अधिवेशना मेळार चिमलाकारांची युनिटी दिश्टी पडली. आंकडो पळयलो, विविध राजकीय पक्षांचो आणि गोंयभरच्या एक्टिविस्टांचो तेंको आसा तो पळयलो आणि गोंय सरकाराचो दुसऱ्या अर्थान प्रशासकी स्तंभ असलेल्या मुख्यमंत्र्याक लोकां म्हऱ्यांत बागोवचो पडलो. चिमलकार आपल्या मागण्या कडेन ठाम आसात. हेर राजकीय पक्षांनी आंदोलनाक पुराय तेंको दिला. फुडले बसके मेरेन आंदोलन चालूच उरतलें अशें आंदोलकांनी मिडियाक सांगलें. काल जो आमी तांकां प्रस्ताव दिल्लो की आमी कशाच तरेन हेचेर कॉम्प्रोमायज करपाक तयार ना, युनिटी मॉलाचेर आणि त्याच बरोबर प्रशासन स्तंभाचेर. त्या रेफरन्सान आयज सीएम आसा ते हांगासर आयले आणि त्यांच्यानी आता आमचे कडेन डिस्कशन केलां. त्या प्रमाणे आमची कांय जी जागा जी आसा झोन ऑफ इन्फ्लुएन्साची ती या वेटलँड बोर्डाक जी हडप केली, हांव म्हणटा हडप केली, जवळ 1,20,000 जागा. ते तांकां आमी सांगला की एनआयओचो रिपोर्ट जो आसा आनी सुप्रीम कोर्टाचे जे कितें डिरेक्टिव्ह आसा त्या प्रमाणे त्यांच्यानी ते
नोटिफाय करपाक जाय आनी हें जर केलें जर जायत हे जे म्हणटा की ते झोन ऑफ इन्फ्लुएन्सान पडना आनी कितें पडना हो जो मुद्दो आसा तो सायडीक पडटलो आनी त्याच बरोबर आमी तांकां सांगलें की आमकां युनिटी मॉल थंय नाका म्हणजे नाका. कितें आसा आयज लोकांचे डिसिजन आसा की कितें करपाचो स्ट्रायक हांगांतल्यान कॉलअप करून फुडें वचपाचो काय हांगाच बसपाचे काय हंगर स्ट्रायक जो तेंच्यांनी कंटिन्यूस केल्लो थंय करपाचो ते लोकांचे कॉल आसा चिमलकारांचे कॉल आसा. पण आमी एक तुमकां सांगपाक सोदता की हें करपाचो कारण कितें आनी ही जेत आसा ही लोकांची आसा. कित्याक इतले दीस लोकांनी जे त्रास केले 19 दीस हंगर स्ट्रायकाक बसलो आनी तेका लागून आयज मुखेलमंत्र्याक हांगा येवचो पडलो. हे लोकांची जीत आसा आनी ही जीत आतां फुडें व्हरपाक जाय आनी खरेंच आमकां तो युनिटी मॉल स्क्रॅप करपाक जाय. तेका लागून आमी हांगा आसा. आयज हांगा ऑपोजिशन लिडर आसा आमचो प्रेसिडेंट मनोज परब आसा, बाकीचे सगळे आपाचो प्रेसिडेंट आसा वाल्मिकी आसा, बाकीचे सगळे हांगातले सोशल एक्टिविस्ट जावं पॉलिटिशियन वॉटेवर हे सगळे हांगा येयले कित्याक की चिमलकारांक सपोर्ट दिवपाक लागून. आनी फुडें पासून हो सरकार समज आयकना जाल्यार आमी तेंकां तेंचे परत आवाज करपाक लागून आनी चिमलकारा वांगडा रावपाक लागून वांगडा रावन हे झूज झगडटले. आमी कशेंच आयकोपाचें ना आनी चिमलकारांचे अशें सांगलां की हो जो युनिटी मॉल जो आसा तो स्क्रॅप जावपाक जाय आनी आमी सगळे सांगता हो स्क्रॅप जावपाक जाय. ठामपणे आमचो एकूच मत आसा की हे प्रोजेक्ट जो आसा तो गोंयकारांच्या हिता बगर घेतल्या शिवाय हो हाडलेलो आसा. जसो आतां एक रिपोर्टरानूय म्हटलें की हो सेंट्रल प्रोजेक्ट तेंच्यांनी लोकांक सांगून हाडलो. आमी तेच सांगले की जेन्ना रेझोल्युशन घेतली तेंय आमी डिस्कशन केलें. 3 रेझोल्युशन जाली. थंय 3 रेझोल्युशनान लोकांनी ओपोज केलो. लोकांक काय तुमी कॉन्फिडन्सान घेवना मात सेंट्रल गव्हर्मेंटाचे जावं खंयचेय प्रोजेक्ट तुमी आयज गोंयांत हाडटा हे प्रोजेक्ट आमकां नाका आनी होच आमचो निर्णय आसा आनी हो चिंबलकारांचो निर्णय आसा आनी तो निर्णय घेवन आमी पालन करून फुडें या. हडफडे पंचायतीच्या सचिवाक आणि सरपंचाक कायद्यातले तरतुदी प्रमाण ते बेजबाबदारपणान वागलेल्यान कारवाय केली अशें सीएमान विधानसभेत एका प्रश्नाक जाप दिताना सांगले. युरी आलेमावान प्रश्न विचारलेलो. बेकायदेशीर स्क्रॅप यार्डाच्या रुपान गोंयकारांचे तकलेर टिकटीक तो बॉम्ब आसा हे युरीन नदरेक हाडून दिले. बेकायदेशीर स्क्रॅप यार्डाचेर कारवाय करतले अशें मुख्यमंत्र्यान सांगले. विधानसभेत निमण्या म्हटल्यार 5व्या दिसा विरोधी पक्ष फुडारी युरी आलेमान हडफडच्या बर्च बाय रोमियो क्लबातल्या अग्निकांडाची फाटभूंय वापरून बेकायदेशीर बांदकामांची यादी सीएमा कडेन मागली. आयज दर्यादेगांचेर कितलीं बेकायदेशीर बांदकामां उबीं आसात हो तेचो प्रश्न. तेच्या आदी सुमार 96 वर्सां फाटीं वचत त्याने एक संदर्भ दिलो. इंग्रजांनी मिठार टॅक्स लायलो तेन्ना महात्मा गांधी हातात दाणो घेवन येयलो. हरमलच्या मिठागरात क्लब उबो करपाक लुथरा भावांक हातात दाणे घेवन येयल्ले काय बॅगां? आयकात सीएमाची जाप. लास्ट असेंब्ली सेशनाक जायत चर्चा जाली बाब विरेशान जायत इश्यू हाडे जायत झाले. आनीक आमच्या देशान जेन्ना आमचो महात्मा गांधी सॉल्टाचेर मिठाचेर जेन्ना टॅक्स इम्पोज केल्ले त्या वेळार एक दंडी मार्च हातीन दांडो घेवन भोंवलो. ह्या जाग्यार हे लुथरा ब्रदर्स हे रिलॅक्सेशन घेवपाक हातीन दांड घेवन येयल्ले ओ बॅग घेवन येयल्ले हो प्रश्न निर्माण जाता. बिकॉज सर आज जेन्ना these areas and Mukhyamantri is agreeing कि as per your reply D, the D that you've given, hundreds of cases are pending with the authorities since last 5 years. And जायते celebrity कोण म्हणटाय there is a club owned by Shilpa Shetty that is illegal. Such clubs are operating even today. Have we not learned our lessons? Annexure C, hejer violations asa, पण outcome very specific. Poilo mugelo supplementary, very specific. Can the minister state how many of these unauthorized CRZ salt pen constructions are still in operation today? How much time you will take to shut this club? आणि एक क्लब हांवें सोशल मिडियाचे चोयल्या शिल्पा शेट्टीलो एक क्लब आसा. कालच्या दिसाक आदले एक मुखेलमंत्रीचो एक क्लब सील केलो. बरी गोष्ट आसा. पण हे मुखार कितले क्लब एक्चुअली आय गॉट अ रिकॉर्ड
How many clubs today as we speak, very specific supplementary one, are still operating and what action you will take? Because sir, हांवें त्या खातीर पयलींच तो क्वेश्चन आन्सर करता आसतना ताका सांगलेलें आमी ज्युडिशियल इन्क्वायरी जी आसा सॉरी आमी मॅजिस्ट्रल इन्क्वायरी जी आसा पळय न्हू ही मॅजिस्ट्रल इन्क्वायरी सुरवात केल्ली आनी ताका लागून ताच्याच अंतर्गत अंडर सेक्रेटरी रेव्हेन्यू आमी ऑडिट कमिटी काडल्या आनी ती ऑडिट कमिटी जी आहा पळय न्ही तो कशा पद्दतीन एक SOP डिसायड करतले पण हे करता आसतना आमी मॅजिस्ट्रल इन्क्वायरीच्या अंतर्गत टोटल नॉर्थ गोवांतल्यान 47 एस्टाब्लिशमेंट ही इन्स्पेक्शन केली भितरले 17 सील केल्यो साउथ गोवान 39 इन्स्पेक्शन केले 5 सील केले ऑल टुगेदर 86 लक्षांत आयल्यो भितरले 22 सील केल्यो तूं आतां म्हाका क्वेश्चन जो विचारला तो तुवें फाटल्या 5 वर्सांत 2021 पासून 25 पर्यंत टोटल डिस्पोज केसीस 534 डेमोलिशन ऑर्डर आमी 336 केसीसांक दिल्या आनी डिस्चार्ज 198 जाल्या हातूंतल्यान स्पीकर सर CZMP 2011 आणि 2011 आम्ही प्लॅन फायनलाइज केल्या उपरांत त्या अंतर्गत येवपी ह्या प्लॅनाच्या अंतर्गत जेंका जेंका डेमोलिशन ऑर्डर दिवपाक जाय अशा 336 एस्टाब्लिशमेंट हांव म्हणटा ना की हांकां डेमोलिशन ऑर्डर दिल्या थोडी डेमोलिशन केली थोडी तेंच्यांनी केल्या थोड्या जाणांनी NGTन अपील केल्या थोड्या जाणांनी हायकोर्टात अपील केला हांच्यो केसीस सुरू आसा बट स्पीकर सर for regarding the coastal zone management plan the government is very serious म्हणून तर आम्ही CZMP 2011 फायनलाइज केला आणि 2019 चो ड्राफ्ट प्लॅन जो आसा तो ऑलरेडी सरकारान जो आसा पळय तो ऑलरेडी आता करपाक घेतलेलो आसा स्पीकर सर आमची GCZMA मॅटर जी आसा पळय ही टाइम टू टाइम आम्ही हियर करता आणि म्हाका दिसता स्पीकर सर की अशा पद्दतीचे खंयसरूच आम्ही नाईट क्लब एज सच सेपरेटली परमिशन आम्ही दिवंक ना लोक फक्त रेस्टॉरंटाक परमिशन्स घेता आणि ते जे आसा पळय न्ही हे एक्साइज डिपार्टमेंटा कडल्यान फक्त एडिशनल फीज भरून आमच्याकडे प्रोविजन जे आसा 12 पर्यंत एक्साइज लायसन्स चलोवपाचे 4 पर्यंत एक्साइज लायसन्स चलोवपाचे या बेसिसाचेर हे नाईट क्लब ह्या नामान चलयता स्पीकर सर सरकार ह्या बाबतीत म्हणजे ऑलरेडी स्ट्रिक्टली हे मॉनिटर करता आणि CZMP व्हायोलेशन जे आसा पळय न्ही सरकार खपोवन घेवचे ना त्या खातीर ऑनरेबल मेंबराक हांव सांगता हांवें ताका रिकॉर्ड जो आसा ऑलरेडी दिला कोणूय VVIP आसूं आमी ऑलरेडी प्रत्येकाचे हियरिंग सुरू आसा कितलोय VVIP आसलो आनी आसत जाल्यार हांगा कोणाक प्रोटेक्शन ना कायदो जो स्टेटीचो आसा जे CZMP हो फॉलो करपाक जाय पण पयलो प्रश्न घातलेले हेजेर आन्सर दिल ना what I'm trying to say is there are still night clubs still such type of activities happening in the state of Goa. Example सांगता मुखेलमंत्री म्हणटा सोल्याचेर एक्शन घेतलो आता तेगेले आन्सरान हे फायर परमिशन स्क्रॅप यार्ड इन गोवा टुडे 75 आर ऑपरेटिंग विदाउट सिंगल परमिशन आणि इन्स्पेक्शन जाला 13 डिसेंबराक स्पीकर सर विदाउट NOC 75 ticking bombs will you shut all? फायर परमिशन नासतना स्क्रॅप यार्डां चलतात हे कडेन विरोधी पक्ष फुडाऱ्यान बोट दाखयलें गोंयकारांचे तकलेर स्क्रॅप यार्डांच्या रुपान टिकटिकते बॉम्ब आसात अशें सांगलें सरकार केन्ना कारवाय करतली हो युरीचो प्रश्न सीएमान परवान्या बगर स्क्रॅप यार्डां चालू आसात हे मान्य करून गरजेची जतनाय सरकार घेतलें अशी जाप दिली हडफडचे घडणुके उपरांत सरपंच आनी सेक्रेटरीक कित्याक सस्पेंड केले तेची जाप सीएमान दिली स्पीकर सर गव्हर्मेंट जो जो इशू आमच्या समोर येता तेजेर ऑलवेज एक्ट जाता त्यांनी पयलो इशू काढलो स्क्रॅप यार्डांचो स्पीकर सर गोंयांतली सगळी स्क्रॅप यार्डां ही जी आसा पळय न्हू ती लिस्ट करून ओके ताजेर फुडलें डिसिजन कितें घेवपाचें जी स्क्रॅप यार्ड पॉलिसी आमी डिसिजन घेतला डेफिनेटली तांकां जाता तितको बेगीन आमी IDC किंवा IDC तेकोन जागो ना फायर परमिशन हाय नाही न्हू स्पीकर सर तांच्याकडे फायर परमिशन ना हांव मान्य करता हांव ना म्हणना पण स्पीकर सर हे जे आहा पळय न्ही हेका सगळ्या जाणांक प्रायवेट लोकांनी जागा दिला दुसरी गजाल जर तांची पळयली ही स्क्रॅप यार्डां हो जर स्क्रॅप आनी कोयर सगळो लागीं करिना आसत जाल्यार तितकोय परत त्याच बेल्टात तितक्या खूब मोठ्या प्रमाणात तो दिसतलो आशिल्लो त्या खातीर एके दृश्टीन तांकां रेग्युलरायज करप हे गरजेचें आसा ते ना म्हणून जर डायरेक्टली आमी स्क्रॅप यार्डां बंद केली आसत जाल्यार तो सगळो म्हणजे परत आसरचो कचरो आनी हांव तितूर वचना रिलोकेट करपाक जाय IDCक तेकोन किंवा IDCच्या भितरूच तांकां वेगळे कडेन जागा एका सायडीक दिवपाक जाय ते आमी दिता स्पीकर सर तो जे सांगता दुसरो आमी सस्पेंड कित्याक केलो काय म्हणटा तो आता सेक्रेटरी आनी सरपंचाक आता त्यांच्या मोगान हो कित्याक पडला म्हाका खबर ना स्पीकर सर उलयता स्पीकर सर
सेक्रेटरी जो आसा पळय न्ही तेणी जर आपले ड्युटी बाउंड काम करूंक ना आसत जाल्यार अकॉर्डिंग टू द सीसी कंडक्ट रूल आमी ताका सस्पेंड केला, कारण ताची ड्युटी आशिल्ली. ट्रेड लायसन्स खंयचे इश्यू करच्या पयलीं ते व्हेरीफाय करप आनी ते प्रॉपर आसा काय ना हे दिवप, कारण फर्स्ट लायसन्स जे दिता किंवा त्या घराक हाऊस नंबर दिता तो सेक्रेटरी दिता. नो डाऊट पंचायत बॉडी जी आसा ही रेजोल्युशन घेता, बट सगळे फॉलो करप हे काम सेक्रेटरीचे असता. स्पीकर सर, नेक्स्ट हाजेर सायन सेक्रेटरीची सोडून सरपंचान सायन मारल्या, ही हॅज ऑल्सो व्हायलेटेड. ते जर पळयत जाल्यार स्पीकर सर, अकॉर्डिंग टू द आवर पंचायत रूल आमकां रायट आसा की पंचायतीन सरपंचाक सस्पेंड करप, आणि अकॉर्डिंग टू द पुलीस whatever the section, I am not going into the detail of the police section, but according to the IPC Indian Penal Code ताका जी sections लागता ती sections तेजेर लायल्या आणि पुलीस ताजेर इन्क्वायरी करीत आसा आणि पुलिसान त्या पद्दतीन फुडें जावपाक सुरवात केला. स्पीकर सर, म्हाका दिसता ह्या पंचायतीच्या सरपंचान अशा पद्दतीचे हे सगळे प्रोसिजर हे सगळे पळयनासतना ताका ट्रेड लायसन्स दिला, त्या ट्रेड लायसना खातीर ताका बाकीची सगळी लायसन्स मेळ्ळ्या, म्हणून आमी सेक्रेटरीक टर्मिनेट केला आणि सरपंचाक आमी सरपंचा वयलो ताका पंचायत पयलो काडून उडयला आणि ताजेर बाकीचे पुलीस म्हणजे ताजेर इन्व्हेस्टिगेशन करीत आसा. हणजूणच्या बर्च बाय रोमियो लॅन क्लबात अग्निकांड जाल्या उपरांत प्रशासनान हेर क्लबाची चवकशी सुरू केल्या, पूण हे खेपे सरकारी अधिकाऱ्यांनी पार्सेकाराच्या जमनीतले हॉटेल सील केल्ल्यान पार्सेकाराचे हॉटेल सील केलें अशी वावडी सगळे कडेन पाताळ्ळ्या. अर्थातच लक्ष्मीकांत पार्सेकारान वावडेचेर जाप दिल्या. गरजेचे परवाने ना असे म्हणत प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हरमलचे हॉटेल सील केले. हे हॉटेल पार्सेकाराचे अशी कुजबूज सुरू झाली. पत्रकारांनी लक्ष्मीकांत पार्सेकाराक गाठून स्पष्टीकरणे मागले. पार्सेकारान ते हॉटेल आपले न्हू असे सांगलेच, पण कशी मार्मिक उतरांनी जाप दिली पार्सेकर सराच्याच तोंडातल्यान आयकात. विषय असो आला की पार्सेकर सरांच्या खंयच्या तरी हॉटेलाक खंय तरी सील मारलं. काय विषय? म्हाका मातसोसो दुबाव आणि वासय आसलोच. काल आमचो हसरो आमदार खंय तरी उलयल्लो म्हाका एक हें धाडला कोणी तरी व्हिडिओ की तो उजो लागलो तो खंयचो क्लब बुर्ज क्लब तसलो क्लब आपल्याकडे सुद्धा असा आपल्याकडे आणि हसून पत्रकारांक सांगी म्हणजे म्हटलें कितें तरी हेका कोणाचे तरी हे तकलेन आसा विशय. म्हजें हॉटेल हांव हॉटेलां चलयना, हांव स्कुलां कॉलेजीस बीन असले चलयता. एक म्हजी ही आसा मल्टीपर्पज कोऑपरेटीव सोसायटी आसा, 5 कडेन ब्रँचीस आसा. हांवें 1-2 प्रॉपर्टीज लिजार दिल्ली आसा कोणाक तरी. 10 वर्सांचो लीज, 15 वर्सांचो लीज असो. जेका लिजार दिल्ली आसा ताणें आपल्यो जे लिगल गोश्टी आसात त्यो पूर्ण करून ताजें चलोवप. ताणें जर बेकायदेशीर चलयले जाल्यार जबाबदार तो. हांव जमीन ओनर म्हणून ताणें म्हाका भाडें दिवप ठरलेलें आनी ताणें आजनेरी कितें केली जाल्यार तो जबाबदार. त्यामुळे म्हज्या नांवा वयलें खंयचें हॉटेल खंयचेय जर असो विशय जर येता आसत जाल्यार हांव खंयचेच हॉटेल चलयना. हा पण हांवें दिल्ल्या म्हज्या प्रॉपर्टींत हॉटेल चलता आसत. त्यामुळे कितें केल्लें आसात ताणें जो करणारो आसा ताणें भोगचें, ताणें उत्तर दिवचें. हांव तातूंत काडी मात्र म्हाका हें ना. ते बंद केले, सील केले किंवा कितें असल्यो गोश्टी आयकता हांव, पूण म्हाका तें पडलेलें ना. हांव जमनीचो मालक म्हणून हांव ती जबाबदारी घेवचो. हणजूणच्या नायट क्लबात उजो लागपाचे दुख्खद घडणुकेत 25 जाणांचो बळी गेल्या उपरांत सरकाराक जाग येयल्या. आतां खंय बेकायदेशीरपणां आसात ती दिसपाक लागल्यात. हायकोर्टाची नदर आशिल्ल्यान कारवाई बगर पर्याय उरलो ना. प्रशासकीय यंत्रणेन शुक्रारा बाणावली आनी कोलवाची 4 रेस्टॉरंटां आनी रिसॉर्टां सील केली. गरजेच्यो परवानग्यो घेवंक नाशिल्ल्यान ही प्रशासकीय कारवाय जाली अशें संबंधीत अधिकाऱ्यांनी सांगलें. बेकायदेशीर बांदकामांची वळेरी तयार जावपाक लागल्या. सुरक्षेचे नेम मोडल्यात म्हणत कोलवा आनी बाणावले फिशलँड आनी गॅलरिया ही रेस्टॉरंटां सील केली. 6 डिसेंबराक जेन्ना गोंयान एक असो इन्सिडंट जालो, 25 लोक बर्च फायरान मरण पावले आनी ताका लागून खंय तरी गोंय सरकाराक आतां जाग येयल्ली आसा आनी
खंय तरी वेगवेगळ्या रेस्टॉरंटाक सील मारप चालू आसा. नमस्कार येवकार तुमकां, हांव दामोदर शिरोडकर, तुमी पळयतात प्रायम टीव्ही गोवा. आयज कोलवा बाणावले ह्या एरियेन सध्या 4 हॉटेलांक रेस्टॉरंटाक सील मारलेले आसा. आतां सध्या आमी आसा कोलमार रेस्टॉरंट कोलवा हांगा एक रेस्टॉरंट जे रिसॉर्ट आसा ते चालू आसले, तेजे कडेन कसल्याच फायराचें परमिशन ना, पंचायतीचे ट्रेड लायसन नासले. ताका लागून हांगा ऑफिशियल्स जे येयल्ले तेंच्यांनी त्या हॉटेलाक सील मारलेले आसा आनी तांकां सांगलां की कितें तें तुमचें परमिशन आसा तें घेवन येया, मागीर तुमचें कितें तें प्रोसिजर करून फुडें हे रेस्टॉरंट तांकां हे रिसॉर्ट जावं रेस्टॉरंट तांकां चालू करपाक मेळटलें. आनी आतां खंय तरी एक असो जो इन्सिडंट जाल्लो 6 डिसेंबराक, तेन्ना खंय तरी सरकाराक अशे तरेन जाग येयली की जे इल्लिगल चलता ताका खंय तरी आतां सील मारप चालू आसा, खंय तरी तेंचेर कारवाई करप चालू आसा. हेच जर पयलीं केल्लें जाल्यार खंय तरी 25 जाणांचो जीव गेल्लो, तांकां खंय तरी आयज मरण येवचें नासलें. आनी ताका लागून आतांय खंय तरी सरकारान बरेंच लक्ष घालून जे ऑफिशियल जे आसा ते काम करना, जे पंचायत आसा, पंचायत एरियेन जी अशी रेस्टॉरंटां रिसॉर्टां जी चलता ती विथआवट परमिशन चलता, त्या जाग्यार पंचायतीनूय खंय तरी लक्ष घालून हे जे कसले ट्युरिस्ट जे येता आनी गोंयचें नांव जे गोंया भायर बदनाम जाता ते खंय तरी सांबाळपाक जावं ते गोंयचें नांव बरें उरपाक तेंच्यांनी प्रयत्न करपाची गरज आसा. धुळेर शेळपेकारांक हॉटमिक्स बायपास मेळ्ळा. धुळापकार हायवे ते धुळेर दिवचलचो बायपास लोकांक उक्तो जालो. PWD मिनिस्टर दिगंबर कामत, म्हापशेचो आमदार जोसुआ डिसोजा, म्हापशेची नगराध्यक्ष प्रिया मिशाळ आनी नगरसेवकाच्या हजेरेंत बायपासाचें लोकार्पण जालें. धुळेर टू करासवाडो बायपास आमकां खबर आसा जाली 15 वर्सां मायज हें काम इनिशिएट केल्लें. तेजे उपरांत लँड एक्विजिशन जालें, तेजे उपरांत जायते फुडें फाटीं चल्लें. 2021 फावंडेशन स्टोन घालून हें काम सुरू जालें. वी वेटेड ऑलमोस्ट 4.5 to 5 years फॉर दिस वर्क टू गेट कंप्लीट. तितून जायते इश्यूज आयले, तितून जायते कंप्लेनी आयले, जायते लोकांक त्रास जाले. बट नन द लेस टुडे द रोड इज बीन कंप्लीटेड. खबर आसा म्हाका विशय थोडे आहा ते सोंपोंक ना. The circles were not part of the original tender. There is a slight change in the original plan from the approach road from Shelpe side. Tashets connecting to Dhuler, we also have a bypass, double lane road joining a single lane road, where there will be additional provisions for circles, additional traffic alignments, realignments, जे विषय जे आसा ते करपाचे आसा. Also the road from Dhuler petrol pump to Karaswada junction, 4 laning along with footpaths, along with median, 2.5 crores टेंडर ऑलरेडी दिलेलो आसा. वर्क ऑर्डर म्हाका दिसता 2-3 दिसां भितर दिवपाचें आसा. सो दॅट वर्क विल ऑल्सो align with this work, and this entire project will be completed as one whole unit. The maximum difficulty for the people of Kucheli, Shelpe, Shiole, Marna, right up till people from Mandre, सगळे जाण हो रस्तो वापरता. आयज खंय तरी त्या लोकांक एक रिलीफ जातले. वी कॅन सी दॅट एवरी इवनिंग फ्रॉम 6 o'clock or 5:30 ऑनवर्ड्स पेट्रोल पंपा कडेन, कपेला कडेन, खुर्सा कडेन जायते ट्रॅफिक जॅम जाता. सकाळीं फुडें स्कुलाक वयतना ट्रॅफिक जॅम जाता. हांगसून फ्रॉम दीस पॉयंट टू क्रॉस द चॅपल टेक्स अराउंड 20-25 minutes. सो इतले लोकांक त्रास जाता. विथ दीस बायपास रोड आय कॅन प्राउडली से दॅट इट विल नॉट इवन take 2 minutes to clear this entire section. PWD मिनिस्टर दिगंबर कामतीन सांगले, आता बेकायदेशीर रस्तो खणपाक मेळचो ना. पालिकेच्या मुखेल अभियंत्याचे अध्यक्षतेखाला समन्वय समिती तयार केल्या. महिन्याक बसका घेऊन सगळ्या प्रस्तावांचो ती नियाळ घेतली. परवानगी मागपी एजन्सी समिती मुखार हाजीर रावची पडटली. तिचे मान्यताये बगर खंयच्याच कामाक परवानगी मेळची ना. नेम मोडपे आड दंडात्मक कारवाय जातली. असेंब्लीन पयर ताजेर डिस्कशन जालां. तातूंत भितर हांवें कॅटेगरिकल एश्युरन्स दिला हावसाक की हाजे मुखार रस्तो हो बेवारशी आसपाना. रस्तो प्रत्येक जाण समजता, रस्त्याक आवय बापूय ना, उडसूट प्रत्येक जाण येता आनी रस्तो फोडटा. हाजे मुखार हें जावपाना. हांव पयलीं म्हणजे कॉर्डिनेटींग कमिटी केल्या अंडर द चेअरमॅनशीप ऑफ प्रिन्सिपल चीफ इंजिनियर. आनी ताजे मेंबर आसताले सगळे जे पळय टेलिकम्युनिकेशन्स कंपनीज कोण मोठे आसा तांचे प्रोजेक्ट इंजिनियर, चीफ इलेक्ट्रिकल इंजिनियर, WRDचो इंजिनियर, सिवरेजाचो मॅनेजिंग डायरेक्टर, अशें सगळ्यांक घालून एक कमिटी केल्या. दॅट कमिटी वील मीट वन्स इन ए मंथ. दे वील रिव्यू द सिच्युएशन. कोणाक खंय परमिशन जाय दॅट हॅज टू कम बिफोर द कमिटी. विदाउट दॅट कमिटीज अप्रुवल नथींग वील बी परमिटेड क्लियरली.
आनी इतलें आसतना कोणें केलें जाल्यार मागीर पिनल एक्शन ताजेर घेवप अशें काल अश्योरन्स हांवें असेंब्ली भितर दिल्लें आसा. आमदार सांगता बेकायदेशीरपणांक तेंको दिवचो ना, पूण हांगा कायदेशीर आसलेल्या शेतांनी PWDच्या कॉन्ट्रॅक्टरान बेकायदेशीरपणान माल वडयला. PWDचे काम पूर्ण जाल्या उपरांत हे डंप शेतांतल्यान काडले ना जाल्यार तेच कायदेशीर जातले. हेरशी कितें जालें जाल्यार डेप्युटी कलेक्टर एक्शन घेता. तेंच्याच कंत्राटदारान वडयल्ल्या मालाचेर एक्शन कित्याक जायना? समाजीक कार्यकर्तो फिरोज खानाचो प्रस्न. आता हो रोड केला ते आमचो MLA म्हणटा इलिगॅलिटीक आपण सपोर्ट करिना. आता तुम्ही बघता ही शेतां आहा आमची, शेतान सगळे माती डंप केला, बोथ सायड शेतान माती डंप केला. तेका जर इतारले बाबा हे कॉन्ट्रॅक्टरान केन्नाय काम कंप्लीट करपाचे पयले हँड ओव्हर करूंक जाय, क्लीन करून सायड. तेका सांगल्यार आमदार सांगता आमचो की ती प्रायवेट प्रॉपर्टी. आता आमदाराक इतलें खबर ना ही प्रायवेट प्रॉपर्टी हो कम्युनिटीच प्रॉपर्टी. आणि प्रायव्हेट जावं कम्युनिटी डंपिंग करता शेतान तेन्ना डेप्युटी कलेक्टरा कडसून परमिशन घेवचें पडटा. PWDचे कॉन्ट्रॅक्टर कशे उडयता तर भितर तुम्ही पळोवंक जाय थंय. आमी मातशें डंप केला आमचे रोखडे केसी फायल जाता. हांगा तुम्ही रोड इनॉग्रेशन केला PWD मिनिस्टर, दोन्ही सायडीक कितली माती डंप केला थंय, शेतां सगळी पिड्यार करून उडयला. इरिगेशनाचो व्हाळ ब्लॉक केला हितून आनी त्या वॉर्डान थंय घरान उदीक भरता. कोण एड्रेस करतले हे इशू? आता फाल्यां आता म्युन्सिपालिटी नोटीसी काडटा गाडे इल्लीगल गाडे करता. फाल्यां हांगा माती फिलिंग करून सायडीक रस्त्याच्या सायडीक सगळे इल्लीगल गाडे येतले. कालीच्या विठ्ठल नागवेकराचे घर हालींच पडलेल्या पावसाक लागून कोसळ्ळें. नागवेकराच्या कुटुंबाचे बरेच अर्थीक लुकसाण जालें. प्रशासनान घर दुरुस्तीक अर्थीक मजत दिल्या. फाटल्या पावसांत घराच्यो वणटी भुसभुशीत जाल्ल्यो, उपरांत घरच कोसळ्ळें. विठ्ठल नागवेकराची अर्थीक परिस्थिती खास ना. उपजिल्लोधिकारी मामलेदारान तलाठे घेवन वस्तुस्थिती पळयली. त्या उपरांत ह्या कुटुंबाक 47,000ची सरकारी मजत मेळ्ळी. आयज आमी नागवेकर फॅमिलीच्या घरा कडेन आयिल्ले. एक न्यूज आयिल्लो की तेंचें घर मोडलां म्हणून. पावसाच्या टायमार शेजारचे पावळी पडून तेंचें घर नळे कलेप्स जाल्ले म्हणून. सो आमी तेजो कॉग्नायजन्स घेवन तिका गव्हर्मेंटाच्या तर्फे पयशे ट्रान्सफर केल्ले आसा काल, आनी तांकां सांगलां आज रिपेर करपाक स्टार्ट करा म्हणून. सो ते आजच्यान रिपेर करतले, पयलीं ते एका आठवड्या भितर ते रेडी करतले आनी तांकां बरें एक छप्पर बरें मेळटलें म्हणून. आणि अशीच अपेक्षा तेंचे कडल्यान बाळगता. मडगांवच्या गांधी मार्केटांतल्या ST समाजातल्या विक्रेत्यांची पिडणूक चल्ल्या. 50 रुपया बदला त्यांच्या कडल्यान 500 रुपयाचो सोपो घेतात. तितून मडगांवचो पुलीस निरीक्षकूय विक्रेत्यांक पिडटा. आदलो उपमुख्यमंत्री बाबू आजगांवकारान आरोप केला. हे बंद जालें ना जाल्यार मोर्चा काडटले अशें तेणी शिटकावणी दिली. माजी मंत्री बाबू आजगांवकर सांगता ह्या बाजारात OBC समाजातली बायलां बारीक सारीक व्यवसाय करून पोट भरतात. पूण सोपो घेवपी नवो कंत्राटदार आनी मडगांवचो पुलीस निरीक्षक तांकां पिडपाक लागला. ह्या बायलां कडल्यान 500 रुपयांचो सोपो घेतात. दिसाक तो लाखभर जोडटा. ते कोणाच्या बोल्सांत वयतात ते आपूण जाहीर करतलो. बायलांक पिडप बंद केलें ना जाल्यार मोर्चा काडटलो अशी शिटकावणी बाबून दिल्या. आयकत बाबू आजगांवकाराक. गांधी मार्केट त्या गांधी मार्केटान जे OBC लोक बसतात, जे गावडा समाज, जो ST समाज, त्यांच्या खातीर ही सेड आहे. या सेडी भितर ते बसतात. काही दिसा पयलीं, वर्सां पयलीं आज कमीत कमी 7 वर्सां जातली, आमचे वेंडर्स जे आसात पळय, वेंडर्स जे होलसेल विकती, ते मेन रोडाचेर पिपळा कडेन बसतात. सकाळी 4:30 तेन्ना आमचो OBC लोक हांगा येतात, ते थंय बसतात. तांकां समज थंय त्रास जाला ते हांगा येतात. पण ते 7 वर्सां 7-8 वर्सां जातली ते लोक थंय बसतात. होलसेल आता हे होलसेल विकतात ते रस्त्यार विकतात बसपा जायना इलिगली. कोणी काडू शकता, पण तांकां म्युन्सिपाल्टींतल्यान दिगंबर कामती 8 पर्यंत बसपाची परवानगी दिली. 8 पर्यंत तेंच्यान बसपाचें आनी मागीर वचपाचें म्हणून. कळ्ळें काय? सो त्या नमुन्यान ते आज थंय धंदो करताले. अकस्मात हेजेर येदो व्हडलो इश्यू जालो. आज 7-8 वर्सां काम करताना मदींच हो सोपो जो आहा, सोपो कलेक्शन करतात पावणी, जो कलेक्शन करतात एकट्यान 9 मनीस आयलो सोपो घेवपाक. आता हे रस्त्या वयले म्हणटात ते पयशे दिवंक शकनात, कारण तांकां पयशे ना. ते रस्त्यार बसतात. फाल्यां म्युन्सिपाल्टी काडटली आनी कोण आयले काडटले.
तरी पासून जो पयलो सोपेवालो आहा तो 50-50 रुपया तेंच्याकडे घेतालो. आता नवो सोपोवालो आयला तो कमीत कमी 400-500 रुपया मागपा लागला. दादागिरी. आम्ही म्हटले इतलो पैसो आम्ही दिवपा ना. आम्ही म्युन्सिपालिटी दिगंबरा विचारले, दामूक विचारले आणि तुझ्या एका प्रेसिडेंटा विचारले. ते म्हणपा लागले तांकां पयशे दिवपाची गरज ना, ते गाडी लायता थंय तांकां ते तरी 50 रुपया दिवपा पडटा अशें म्हणपा लागले. ओके, पण हे जे हात पळय ते इलिगल ते, पण तांकां 8 पर्यंत तांकां आमी परमिशन दिलें म्हणपा लागले. कोणें सांगलें? चेअरपर्सनान दिगंबर कामती हें आमकां सांगलें आनी 8 पर्यंत तांकां अलाउड केलें. कारण थंय 8 आंबे घेवन येतात, कोण तुजे फणसां घेवन येतात, कोण फुलां घेवन येतात, अशें ते चालू आहा. 7-8 वर्सां चालू. आता अकस्मात हे 400 रुपया घेवपाचें चालू केलां आनी 500 रुपया. आता हे इलिगली घेतात म्हणून आमी म्हटले पयशे कोणाक दिवपाचे ना, 50 रुपया दिवपाचे, 50 रुपया वयर दिवपा न्ही. हे आमी तांकां सूचना केली की हेजे वयर तुका पयशे थंय मेळचे ना. आता म्हाका अजाप दिसता की हो PI जो आहा आमचो मडगांव पुलीस स्टेशनार, तो PI येवन 4:30 तांकां उठयलो. आता कित्याक उठयता ते म्हाका कळना. इतलो प्रामाणीक जालो काय म्हणून रस्तो क्लियर करपाक. ताका आतां सांजचे जे बसतात पळय थंय स्टेशन रोडाचेर ते दिसपडनात, पण हांगा सकाळी बसतात ते उडोव काडपाक तो सकाळी 4:30 येता. आता हे 400-500 रुपया घेतात ते कोणाक? खंयच्या पॉलिटिशियनाक, खंयच्या ऑफिसरांक हें म्हाका कळपाक. आनी ते हांव 4 दिसां भितर तुमकां भितर हांव अनाउन्स करतलो हे पयशे कोणाक वयतात ते. हे पयशे जे घेतात कमीत कमी इतल्याच लोकांचे एक दिसाक तो 1 लाख रुपया उबारतात दिसाक. आता हे पयशे वयतात कोणाक? कारण ही अकस्मात जो PI जो आहा मडगांव पुलीस स्टेशनाचो हो जागो कित्याक जालो? सकाळी फुडें कित्याक येता? हेका दुसरें दिसना. आज तुमी जे मिडिया हांगा आयल्यात तेंच्यांनी हें दाखोवपा जाय की ते होलसेल मार्केट जाता फीश मार्केटा कडेन अख्खो रस्तो ब्लॉक जाता. हेका केन्नाच कळूं ना काय म्हणून, दिसूं ना काय म्हणून. आणि आजच्यो कोंकणी खबरो हांगा सोंपता. तुमच्यो प्रतिक्रिया आनी सुचोवण्यो ईमेल करात newsprimegoa@gmail.com. व्हॉट्सॲप करात 9637969244 ह्या नंबराचेर. तशेंच फॉलो करात प्रायम टीव्हीची वेबसायट, ट्विटर, फेसबूक, इंस्टाग्राम आनी जिओ टीव्हीचेर. पळयत रावात प्रायम.